आपल्यासोबत अजून देखील काही ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी ठाकरे साहेब देखील आहेत यांचं देखील म्हणणं आपण जाणून घेणार आहे. दादा काय आहे? कोणाचं पार्ट जर राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं तर नाही तर आम्ही पहिलं गाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही कार्यकर्ते आहे. राष्ट्रवादी गटाने आम्हाला कधी विचारातच घेतलं नाही, त्यामुळे आम्ही मंगेश अण्णा ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आता तुम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्या म्हणजे उबाटा मशाल आता मशालीची न राष्ट्रवादीची युती झाली, पण आम्हाला कोणत्याच कार्यक्रमाला विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही मंगेश अण्णा ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे आता वरिष्ठ नेत्यांनी किंवा वरिष्ठ लोकांनी विश्वासात घेतला. आमच्या गटात अजून कोणताही मेळावा पण घेतला नाही किंवा काही नाही. तर आम्हाला पहिल्यापासून मंगेश अण्णा हे पहिल्यापासून आम्हाला विचारात घेत होते, त्यांनी आम्हाला संपर्कात राहिले. म्हणजे पहिले ते उबाटात होते, आता शिवसेनेत आले. संपर्कात होते, पण आमचा जो उमेदवार आहे त्यांनी आता इथे म्हणजे उबाटा गटात आम्हाला पाठिंबा दिलाय. आळे गटात कुराडे सरांना तेच आम्हाला विचारतात तुम्ही आम्हाला ओळखलं का. ते आम्हाला डायरेक्ट आता म्हणजे 2 दिवसापूर्वी भेटले, तेच आम्हाला विचारतात तुम्ही ओळखलं का. मग त्यांनी आम्ही आमच्या संपर्कातच झाले नाही अजून उबाटाच्या, त्यामुळे आम्ही हे मंगेश अण्णा ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे. कोण म्हणते ओळखलं? विजय कुराडे सर उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना डायरेक्ट म्हणतात तुम्ही आम्हाला ओळखता का. मग ते आमच्यापर्यंत आलेच म्हणजे त्यांना माहितीच नाही उबाटा गट म्हणजे कोण आहे हा त्यांना माहितच नाही. काय वाटतं या ठिकाणचं राष्ट्रवादीचं आता मेळावे देखील पार पडलेत, मोठमोठे महिलांचे या ठिकाणी मेळावा पार पडलाय. हे आता जे उमेदवार आहेत 3 महिन्यापासून हे फक्त आता जो चाललाय 3 महिन्यासाठी प्रसिद्धीसाठी फक्त खर्च करतात. आणि जे उमेदवार आपले मंगेश अण्णा ठाकरे आहेत ते मागच्या याच्यात 5 वर्षापूर्वी एकमताने पडलेत आणि 9 वर्ष हे पूर्णपणे संपर्कात आहे. सुखादुःखात या मतदारसंघात ते संपर्कात आहे, त्यामुळे ते मंगेश अण्णांचं इथं पारडं जड राहील. काय पैसा सरस चढू शकतो की सहानुभूती? नाही सहानुभूती पण नाही, त्यांचा संपर्क जास्त आहे त्यामुळे ते निवडून येतील. म्हणजे मंगेश अण्णांचा संपर्क जास्त आहे. आता या ठिकाणचे कार्यकर्ते उबाटाचे काय त्यांचं काही कार्यकर्ते राष्ट्रवादीला देखील जॉईन झालेत का? नाही आमच्या इथला पूर्ण उमरज नंबर 2 याच्या उबाटा गटाचे पूर्णपणे पाठिंबा मंगेश अण्णा ठाकरे यांना दिलेला आहे. काय घड्याळाचं काय कमी आहेत या ठिकाणचे त्यांचा प्रचार देखील चांगल्या पद्धतीने, काही विकास निधी देखील चांगला अतुल शेट्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडला. विकास निधी दिलेला आहे, पण इथला जो आता उमेदवार आहे तो कधी प्रसिद्धीतच नव्हता, कोणाच्या सुखादुःखात नव्हता. आता 3 महिन्यापासून तो खर्चाच्या जोरावर त्यांनी कार्यक्रम घेऊन स्वतःची प्रसिद्धी केलेली आहे. बाकी त्यांची कुठेच विकास काम आहे किंवा कोणाच्या सुखादुःखात आमच्या गावात तर 3 महिन्यापूर्वी माहीतच नव्हता हा माणूस कोण आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे शेट हा राष्ट्रवादीचे ते पण तुतारीतून राष्ट्रवादीत आलेले, पण हे आम्हाला पण माहित नव्हते कोण उमेदवार आहे म्हणून. म्हणजे उमेदवारच माहित नव्हते. आता कुठेतरी आरक्षण आले, त्याच्यानंतर त्यांनी तिकीट नंतर प्रसिद्धीसाठी त्यांनी भरपूर खर्च केला आणि आता प्रसिद्धी झाली. ठीक आहे, तुम्ही तर मंगेश अण्णाचे फॅन दिसतायत, परंतु ग्राउंड लेवल आम्ही उबाटा गटाचे पदाधिकारी आहोत. मंगेश अण्णाचे फॅन वगैरे काही नाही, फक्त आम्हाला फक्त इथं या मतदारसंघात विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही मंगेश अण्णांना पाठिंबा दिला. काय पंचायत समितीला कशा पद्धतीने आता गावचा देखील तुमचे उमेदवार आहेत भाजपाकडून उमेदवार आहे असा, पण जयसिंग अण्णा पण मागच्या 10 वर्षापूर्वी इथून पडलेले आहे, आमच्याच गावातला उमेदवार होता. पण ते पण प्रत्येक गोष्टीत संपर्कात आहे आणि त्यांनी पण राजकारण न सोडता समाजकार्य केलेलं आहे. शरददादा ज्यावेळेस शिवसेनेत आले किंवा मनसेत होते पूर्णपणे वेळ शरददादांमध्ये एकनिष्ठ राहिले, त्यामुळे जयसिंग अण्णा पण निवडून येते. काय किती फरक वाटतोय उमरज गावचा कल कशा पद्धतीने असो? प्रत्येकाचा आता कोणी समोर हे करत नाही, पण मंगेश अण्णांचं जास्त कॉन्टॅक्ट असल्यामुळे मंगेश अण्णांना इथे 100% जास्त मतदान होईल. आता काही दादा म्हणले की 7 वर्ष त्यांचा संपर्क सुख दुःख जाण्याचा सातत्यपूर्वक राहिलाय, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत. मंगेश अण्णांच्या इथे घरगुती थोडेसे प्रत्येकांशी संबंध राहिलेले सुखादुःखात सगळ्यांशी आहेत, त्यामुळे मंगेश अण्णांचं पारडं जडच. आता भाजपचे बंटी कोकणे देखील आहेत, त्यांनी देखील तुमच्याकडे काही विकास निधीसाठी खर्चातून त्यांनी काही या ठिकाणी सांस्कृतिक भवनाला देखील काही देणगी दिलेत, मोठमोठे कामं देखील या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पार करण्याचे अहवाल देखील ते सादर करतात. आहेत बंटी कोकणे पण चांगला उमेदवार आहेत, पण त्यांचं कधी कॉन्टॅक्ट नाही झालेलं इथे पण गावाशी जास्त. त्याच्यामुळे भाजपचं वातावरण या ठिकाणी आहे का? नाही, भाजपचं वातावरण नाही इथे. कशी टक्कर कशी होऊ शकते इथे? घड्याविरुद्ध शिवसेनाच होईल. म्हणजे घड्याळ विरुद्ध शिवसेना. काय बाजी कोण मारेल? शिवसेनाच बाजी मारली ते दोन्ही पण याच्यात. आता उंबरजचा कल आपण पाहता शरद सोनवणे यांच्या मागे विधानसभेला देखील चांगल्या पद्धतीने मताधिक्य आहे. आता तसंच मताधिक्य मंगेश अण्णाच्या बाजूने राहील की विजय कुराडे?
नाही, थोडाफार फरक होईल. मग त्यावेळेस आता शिवसेनेचं जास्त आम्ही त्यावेळेस उभाटा गटातून तुतारीचं काम केलं होतं आम्ही त्यावेळेस आम्हाला पक्षांनी विचारात घेतलं होतं, सगळ्या गोष्टी मिटिंगला बोलवलं होतं. पण आता ह्या वेळेस आम्हाला काही बोलवलं नाही. आम्ही पण शरदाच्या विरोधात काम केलं होतं त्यावेळेस. काय मग उलट आता मताधिक्य वाढेल की कमी होईल? मतदार वाढायलाच पाहिजे. शरदारांना भेटलं होतं त्यावेळी पद्धतीने मतदार मिळालं पाहिजे. काय शरदांचे आता आमदार झालेत, विकास निधी आता गावात काय आलाय का? आता उंब्रजचा तुमचा ओझरचा जो पूल आहे हा देखील प्रश्न प्रलंबित आहे. त्यांनी आवाज उठवला होता, डीपीआर साठी पैसे देखील दिले होते, परंतु आता तो प्रश्न देखील प्रलंबित राहिलाय. विकास हा कायमस्वरूपी चालू राहतो. एका वर्षात ते होणार नाही, पण 100% 5 वर्षात पूल होईल एवढी अपेक्षा आहे शरदादांकडून आमची. आता शरदादांच्या मध्ये 5 वर्ष गॅप पडलाय. काही कार्यकर्ते असे म्हणतात की अतुल शेट्टी तो पूर्ण करायला पाहिजे होतं. पूल हे त्यावेळेस शरदादा पहिल्यांदा आमदार होते त्यावेळेस 7 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला होता नाबार्ड मार्फत. त्यानंतर वारंवार त्याचे पैसे वाढत गेले, आज 32 कोटी पर्यंत गेले. पण ह्या 5 वर्षात 100% शरदादा ते मार्गी लावतील हे असं आम्हाला आश्वासन पण दिलेले आहे आणि होईल ते पूर्ण. नक्कीच अशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन असणार आहे. आपले काही कार्यकर्ते या ठिकाणी देखील आहेत, त्यांच्याकडून देखील जाणार आहोत. कोणाचं पारडं जड आहे दादा, काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे, राष्ट्रवादी की शिवसेना? कशामुळे, कारण काय? आमचं शिवसेनेचं म्हणजे शिवसेनेचे म्हणजे शरददादांचे माहेर, म्हणजे सीमाताईंचं माहेर म्हणून या ठिकाणचे लोक का विकासाच्या बाबतीत? काम चांगले पहिल्यापासून दादांचं काम. दादा तुम्हाला काय वाटतं? आहे, त्यांना जोर आहे शिवसेनेला. उमरजवरून तरी आहे दादांचा संपर्क. उमरज मधून जास्त लीड राहू शकतो. आता आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत, त्याचे शिवसेनेचं देखील काम करतायत, शरदादांचे देखील ते निकटवर्ती मानले जातात. दादा कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन आहे? आता तुम्ही तर शिवसेनेचं काम करताय, पण ऍडव्होकेट विजय कोरा देखील चांगला मेळावे भरवतात. विकास निधीच्या बाबतीत ज्यांना मदत पाहिजे त्यांना तात्काळ मदत देखील करतात. मी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आले उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जिल्हा परिषद म्हणाल तर आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेचं काम करतोय. शिवसेना म्हणजे आमची नाळ जोडलेली आहे. सर्वप्रथम म्हणजे इथं उंब्रज मध्ये लढत म्हणजे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी. तर पहिल्यापासून गाव विरुद्ध पार्टीच्याच दिशेने चाललेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या विरुद्ध कधी त्यांना जास्त मतदान घेता आलं नाही. जास्त मतदान बाळासाहेब दांगटांपासून. हो, बाळासाहेब दांगटांपासून पूर्ण. आता मंगेश अण्णा शिवसेनेकडून उभे आहेत, पंचायत समितीसाठी जयसिंग कोटे देखील उभे आहेत, इकडे बंटी कोकणे भाजपाकडून उभे आहेत, तुमचे गावचे उमेदवार देखील पंचायत समितीकडून आहेत. राष्ट्रवादीचे ऍडव्होकेट विजय कोराडे एक तरुण नेतृत्व आहे, त्यांच्यासोबत एक काकडेंचा नितेश काकडे म्हणून देखील उभे आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणचं रणनीती असणार? मंगेश अण्णा काकड्यांचा आमच्या गावाशी जवळजवळ 15 म्हणजे मी जसं पाहतोय माझा तर अण्णांशी 15-1 वर्षाचा सहवास आहे. आणि त्याच्या आधी अण्णा फिरतात म्हणजे. आणि मागच्या वेळेस त्यांचा एकमताने पराभव झाला. तर त्यांच्या लोक म्हणतात की कामाचा माणूस आहे, तळागाळात आहे, कोणाच्या सुखदुःखात आहे, अडीनडीला येतो, कामाला येतो. तर मंगेश अण्णा म्हणजे एक गुडविल आहे चांगले त्यांच्या मागे आता जनतेचं. तर मंगेश अण्णा खूप मतांनी येतील. आणि जयसिंग अण्णांचं काम म्हणाल तर जयसिंग मामांचं पिंपरी पांढर मध्ये उंब्रज मध्ये चांगला परिचय आहे त्या गावामध्ये. तर त्यांचं पण खूप चांगलं काम आहे. त्यांच्या माध्यमातून पण चांगली कामे होतील. मंगेश अण्णा पण चांगली कामे करतील. आणि आम्ही पण त्यांच्या मागे राहून उंब्रजावचा काही विकास असेल, काही जनतेचे प्रॉब्लेम असतील, गटार योजना असतील, शाळा असेल, आरोग्य असेल. आता काही लोक म्हणतात पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधी हा एकाच पक्षाचा जर असेल तर विकास निधी जास्त फास्ट होतो. काय कशा पद्धतीने असं जर नियोजन असेल तर वरती राष्ट्रवादी सत्ता असते जिल्हा परिषद? तुम्ही आता तसं सांगायचं तर वरती शिवसेना बीजेपीचं सरकार आहे त्याच्या माध्यमातून. आणि इथं आता शिवसेनेचे जे लीड करतात आपले शरददादा सोनवणे त्यांच्या माध्यमातून ही माणसं आता निवडून आली चांगल्या मताधिक्याने, तर ती त्याला एक पॅच करून पुढे मोठा निधी उभारण्यात येईल. त्या माध्यमातून जास्त कामे मार्गी लागतील. नक्कीच.